दारुगड बये दारुगड होम मिनिस्टर कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांदेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज वस्तूचं देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पुण्यातल्या ताईला भेटणार आहोत. हडपसर प्रतीकनगरमध्ये राहणारी ही ताई कोमल शिवराम सपकाळ असं या आपल्या ताईचं नाव. ताई सज्ज झालेली आहे सासरी जाण्यासाठी. आणि आपण बघितलं तर आत्ता ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे वेगवेगळी झाडं आहेत आणि आंब्याचा टाळा जो कुठल्याही मंगल कार्याला आपल्या घरात असतो, आपल्या दारावर असतो, त्याची आठवण करून देणारा हा समोर आंब्याचा टाळा दिसतोय. त्याला नमस्कार करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हाय, मी कोमल सपकाळ. मी आता इंटर CA करतीये. स्वप्नाचा जोडीदार म्हटलं तर असं हवं होतं की ज्यांनी मला पुढे शिकून दिलं पाहिजे. मी जो CA कोर्स करतीये त्याच्यात त्यांनी खूप सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. मला वाचण्याची फार आवड आहे. वाचण्यामध्ये मोस्टली मी सारखं लव्ह स्टोरीज खूप वाचते आणि ते वाचून वाचून मला पण असं वाटू लागलं की बाबा ठीक आहे, मला पण असाच कोणीतरी जोडीदार हवा आहे जो प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो. नमस्कार, माझं नाव राहुल जगताप. मी CA आहे आणि माझी पुण्यामध्ये प्रॅक्टिस आहे. मला जशी अपेक्षा होती की सुसंस्कृत समजूतदार अशी मुलगी असावी तशा पद्धतीचीच मला आता कोमल मिळालेली आहे. प्रत्येक स्त्रीला आवडतंच की तिला सुद्धा रिस्पेक्ट दिली, तिला त्यांच्यानुसार वागवलं तर ते आणखीनच छान होतं. जसं लव्ह स्टोरीजमध्ये मी वाचलंय की बाबा राजकुमार येतो आणि आपल्या राजकुमारीला घेऊन जातो, तसाच एक छानसा राजकुमार मला मिळालेला आहे. 2 मेला आमचं लग्न ठरलेलं आहे. तो आपण सर्वांनी 2 मेला उपस्थित राहून आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. घ्या उखाणा. सौभाग्य कणकंड्याने भरली ओटी खणा नारळाची, सौभाग्य कणकंड्याने भरली ओटी खणा नारळाची, राहुलशी नाता जुडल्याने आता होणार सुन्नी जगतापांची. अरे वा, विनंदन. द्या ओळख करून. या हे माझे मिस्टर नमस्कार. CA राहुल जगताप. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. ते बाबा. नमस्कार बाबा. ही मम्मीची आई. बरं. त्या आमच्या ननंदबाई. नमस्कार. ते त्यांचे मिस्टर. त्या आई ताईंच्या सासूबाई. ते तो माझा भाचा आहे श्री. बरं. आणि ती भाची राधा. ती मावशी. नमस्कार. ते काका. तो माझा भाऊ मुकुल. त्यानेच नमस्कार. नंबर लावला अरे खरं वा. तर. आणि ती माझी बहीण. वा वा. आता सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं बालपण पुण्यात वानवडीमध्ये. म्हणजे माहेर सगळं वानवडीतच हो, गेलं? वानवडीतच. 4 पिढ्या तिथेच 4 गेल्या. पिढ्या? 4-5. म्हणजे कोण हो. कोण? आजोबा, आजोबा. पंजोबा? हा, पण खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा आणि आता आमचे सगळे घरातले. सगळे घरातले. किती जण असतात घरी? तशी जॉईंट फॅमिलीच आहे. आता सगळे आम्ही वेगवेगळं म्हणजे असं जॉबमुळे वगैरे असं दूर जातो, बस बाकी काही नाही. पण सगळे सगळे राहायला हो, एकत्र? जॉईंट फॅमिली एकत्रच आहोत. एका घरात? नाही, आता सध्या आता सगळे- न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात आता. ओके ओके ओके. तुमचं सगळं बालपण पुण्यातलं? हो, सगळं पुण्यातच आहे. मी जेव्हा 5 वर्षाची होईपर्यंत तर माझ्या मम्मीच्या मम्मीने मला सांभाळलं. म्हणजे आजीने ना? आजीने. हो, मम्मीची मम्मी म्हणजे आजी ना? आजी. हो, पण मला माहित नाही. म्हणजे ती मम्मा माझी थोडक्यात आणि माझी आई ती मम्मी. अच्छा, मम्मा आणि मम्मी असं हो, फरक आहे. असं गेलं. कसं गेलं एकदम बालपण? मस्त मजेत? खूप छान. छान. दर संडेला मम्मी बाबा बागेत घेऊन जायचे. सारसबाग आपली. हो. खूप लहानपणी अजूनपर्यंत सगळे हट्ट पुरवतात. मग आता सारसबागेत तुम्हीच जाता? अजून गेलो नाही एकदा पण. कोण? मी आणि मिस्टर. मी असं म्हटलं का? यांना मिस्टरांना बोलवायची जी काय घाई झाली आहे ना, बोलवा मिस्टर. आहो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझंही पुण्यातच गेलं. पुण्यात कुठे? पुण्यात हडपसरला. हडपसर. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ. आई वडील काय करायची? म्हणजे आईचं पाळणाघर होतं. हं. म्हणजे आहे अजूनही ब्रदर, कारण ते तिला खूप आवडतं
आणि वडिलांचे म्हणजे वडील पूर्वी रिक्षा चालवायचे, आता स्कूल बस सर्व्हिस आहे त्यांची. मग बाबा जेव्हा रिक्षा चालवायचे त्यावेळेला एखादी गोष्ट मागितली तर मिळायची तुम्हाला? म्हणजे तसं तर आम्ही कधी म्हणजे असं परिस्थिती बघून मागितली नाही खरं म्हणजे. हां. पण ते खूप प्रयत्न करायचे म्हणजे आमच्या मुलांना. म्हणजे त्यांचं असं होतं की एज्युकेशन हा त्यांचा खूप मोठा बेस होता, की ते म्हणायचे की तुम्ही एज्युकेट व्हा रादर दॅन बाकीच्या काही गोष्टी करण्यापेक्षा. तसंच झालं. अगदी. तुम्ही काय करता आता? मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आता. मग स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली? होय. आणि तुम्ही काय करता? मी पण सीए करतेय, इंटरला आहे आता. अरे बरं झालं. मग आता घरचं ऑडिट कोण कोणाचं करणार? मीच करणार. तुम्ही करणार? पण तुमचं जमलं कधी? भेटलात कधी? भेटणं असं नाही फॉर्मली. म्हणजे मला स्थळ आलं जनरली आपलं नेहमी. म्हणजे ते जिथे माझी मम्मी अकाउंट्स इन्चार्ज आहे तिथे ते ऑडिट करायला जात होतो. मग मम्मीचं त्यांचं रिलेशन खूप छान होतं असं. मग तिच्या बॉसने मम्मीला सुचवलं की अगं हा मुलगा सीए आहे, तुझी मुलगी करते, तुझ्या काय अपेक्षा आहेत, जर असेल तर मग बघा विचारून. मग आमचं घरी चर्चा झाली, मम्मी बाबा काका काकू वगैरे सगळे. मग ते म्हणाले काय हरकत काय, मुलगा वेल सेटल्ड आहे, मग पाहून घेऊयात. मग फर्स्ट माझं तर पहिलंच स्थळ होतं. मग विचारलं. तुम्ही किती बघितली? 4-5 बघितली असतील, 4-5 मला आठवत नाही. पण मग ज्या दिवशी बघितलं त्या दिवशीच ठरलं? हा, तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझं तरी ठरलं. तुमचं? माझं म्हणजे घरच्यांवरती होतं जरा. हो नाही काय म्हणतात, म्हणजे मला माहित होतं घरचे होच म्हणणार आहेत. पण मग आपलं एकत्र मत घेतलं आणि मग सगळे म्हणाले नाही वेल सेटल्ड आहे, खूप छान आहे, घरची माणसं खूप छान आहे. बहुमताने निर्णय. इलेक्शन नाही, घरची माणसं खूप चांगली, मग स्वभाव खूप आवडला. मग त्यामुळे मग लगेच ठरलंच. कुठे कुठे फिरायला गेलात लग्न जमल्यापासून? कुठेच नाही नेलं त्यांनी. कधी जमलं? 22 डिसेंबर 2013. 6 महिने झाले. नाही नेलं, वेळ नाही 4 महिने. 6 नाही, 4 वेळ नाही त्यांना. का? एप्रिल. हा, इयर एंड होता, मार्च एंड होता. मग तुम्ही कामाला सुद्धा माहिती मदतीला गेले होते का? काही नाही, खूप बिझी असतात, वेळच नाही. ते इथे नसतात, कधी चाकणला कधी बॉम्बेला, असं चालूच असतं कुठे ना कुठे त्यांचं. पण तुम्ही फिरायला नाही नेलं, हे फारच. बर्थडेला सुद्धा काही नाही आणलं, तसेच आले. वाढदिवसाला तसेच आले? तेव्हा पण म्हणले बघू वेळ मिळाला तर भेटेल, नाही तर नाही. चॉकलेट आणलं होतं मी, ते विसरते. चॉकलेट आणलं होतं. पण त्या दिवशी तुम्ही त्या ऑफिस मध्ये मला भेटला होतात बघा. हो, आपण बरोबर कोण होत्या तुमच्या त्या? म्हणजे डावीकडे का उजवीकडे? वा, किती छान. काय बघताय ना, असेच होते. म्हणजे माझं असं म्हणजे डाव्या हातात फाईल होती म्हणून डावीकडे, आणि उजवीकडे बॅग होती म्हणून म्हणलं उजवीकडे. बरोबर कोण म्हणजे असं त्यांचं असं म्हणणं. मला खात्री आहे यांचे जे क्लायंट असणार ना त्यांना 1 रुपया एक्स्ट्रा टॅक्स भरायला लागत नसेल. मग ज्या दिवशी भेटला, म्हणजे लग्न जमलं, मग त्यानंतर पहिल्यांदा कुठे भेटलात बाहेर? एकदा गेलो होतो, पण भावाला घेऊन गेले होते आणि बहिणीला जेवायला गेलो होतो. भाऊ आणि बहीण घेऊन? दोघांना घेऊन गेलो. सोसायटीच घेऊन जायचं? नाही, त्या दोघांना वाटतं चला जरा नवीन नवीन काय होतंय. काय होतंय? नंतर नेलंच नाही, एकटीला जायचं. ते म्हणाले पहिल्याच भेटीला बॉडीगार्ड. तर पुढच्या वेळेला अख्खं सगळेच येणार. पिक्चर बघितला दोघांनी? नाही. मुळात मला चित्रपट आवडत नाही. नाहीच नाही, मला खूप आवडतं. मी त्यांना काय म्हणते, तुम्ही लॅपटॉप घेऊन या, तुम्ही तुमचं काम करा, मी थिएटर मध्ये बसते. काय व्हेरी गुड आहे हे, चांगलं. ते पण नाही पटत. म्हणजे थिएटर मध्ये जायचं, मस्त लॅपटॉप उघडायचं, आवाज येतो खूप, नको मला, त्यापेक्षा मी घरी करेन काम, पण नको. एकमेकांना किती तुम्ही ओळखतात ते मला जाणून घ्यायचंय, आणि त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न. यांनी शाळेत कोणत्या कलेत बक्षिसं मिळवली आहेत? एकंदरीत पाहता डान्स असं म्हणायला हरकत नाही. का, कधी नाचल्यात त्या लग्न जमल्यानंतर? नाचतच असतात मला. न्या अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. पण तुमचा कोणता गुण आमच्या ताईला खूप आवडतो? मे बी सगळ्यांना मदत करणे वगैरे. बरोबर. लग्नानंतर आमच्या ताईला कुठे फिरायला जायचंय? दार्जिलिंग. अरे, हे पण उत्तर बोलले होते. एवढं तरी बोलणं झालं. एवढं झालंय. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला आवडत नाही पण आमच्या ताईला खूप आवडते? खाणं. चुकलं. काय हो? सिनेमा पाहणे. नेतच नाही, मग तेच नाही ना आवडत. यांच्या बरोबर पर्स मध्ये नेहमी कुठली वस्तू असते? 2 असण्याची शक्यता आहे. एक तर आरसा, अरे, आणि दुसरं म्हणजे काहीतरी खायला. खायला पण? हो, रोज पर्स मध्ये असतं काय ना काही आपलं. तुमचे मिस्टर सलग किती तास वाचन करू शकतात? ते सीए म्हणजे जास्तच असणार, अभ्यासाचं 22 तास करतात.
10-12 तास. अरे वा, बरोबर आलं. 12 आलं, त्यामुळे बरोबर आलं. तुमच्या आधी मिस्टरांनी किती मुली बघितल्या? 4-5. अरे वा. बरं, कुठल्या वर्षी ते सीए झाले? नाही 2012. अरे वा, बरोबर ना हा, मग. असं काहीतरी. त्यांचा आवडता हिरो? शम्मी कपूर वगैरे. बरोबर. वडिलांच्या कामात मदत म्हणून मिस्टर कोणते वाहन चालवायचे? ते रिक्षा चालवायचं. तुम्ही पण रिक्षा चालवायचा? हो, म्हणजे त्यांना मदत म्हणून मदत करायची. मग आता बघितलं? तसं माझ्या बाबांनी पण खूप केलं. म्हणजे ते अक्षरशः दूधवाले, म्हणजे सकाळी 4 वाजता म्हशीचं दूध काढून सगळीकडे दूध वाटायला जायचे आणि तिकडनं मग ते ऑफिसवर जायचे. ऑफिसवरनं मग उरलेल्या संध्याकाळच्या काळात रिक्षा चालवायचे आणि रात्री हॉटेल चालवायला जायचे ते. म्हणजे इतकं त्यांनी कष्ट केलंय. मग लग्नानंतर मम्मीने खूप इतकी साथ दिली त्यांना की म्हणजे आज जे सगळं आहे ना, सगळं कष्टाने उभं आहे. आणि आज त्यांचा स्वतःचा बिझनेस पण आहे आणि ते ऑफिसर म्हणून पण आहे सीडीए सदन कॉर्नर. अरे वा, म्हणजे खरंच आहे. खूप म्हणजे आणि दोघांना पण असं कधीच हे केलं नाही की तुला ही वस्तू पाहिजे, नाही मिळणार असं नाही, देणार पण योग्य वेळी देणार, असं होतं त्यांचं नेहमी. खूप आम्हाला दोघांना खूप अभिमान वाटतो असे आई बाबा मिळालेत आणि सासू सासरे पण तसेच आहेत. त्यामुळे सगळ्यांना कष्टाची जाण आहे आणि खूप सगळे छान आहेत. असं खूप मस्तच आहे. खरंच आहे. कारण बघा ना, आता जेव्हा बघतो आणि आपण आपल्या बाबांकडे बघतो ना, त्या पिढीने, संपूर्ण पिढीने असं म्हणायला पाहिजे की खूप सॅक्रिफाईस केलंय, खूप मेहनत केलेली आहे, खूप म्हणजे अपार मेहनत करून त्यांनी आज आपल्याला कुठेतरी चांगले दिवस दाखवलेले आहेत. आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना किती आनंद देऊ शकू, किती सुखी ठेवू शकू. अगदीच म्हणजे तीच अपेक्षा आहे. म्हणजे आमची म्हणजे खूपच तशी इच्छा आहे की आता म्हणजे मी बाबांना म्हणतो सुद्धा की आता जरा थांबवा, तुम्ही कमी तरी करा. पण ते काय तर त्यांचं म्हणजे ते थांबणार नाही, शक्य नाही. आता ते धावतच राहणार आणि त्या सगळ्यांकडनं घेण्यासारखं, शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे त्यांचं म्हणजे ते मुळात म्हणजे माझी मदत करण्याची वगैरे वृत्ती जर का कोणाकडून असेल तर ते आई वडिलांकडून असेल. म्हणजे कारण मी त्यांना लोकांना मदत करताना बघितलंय. म्हणजे आई आउट ऑफ द वे जाऊन मदत करते. म्हणजे तिला किती त्रास होते पण ती समोरच्याला हे करणार. ते स्वतः एवढं पाळणाघराचा व्याप सांभाळून ते एखाद्याला जर का जेवण नसेल तर ती डबे बनवून द्यायची. मला तेच म्हणायचंय की आता तुमची जबाबदारी वाढते त्यामुळे. कारण हे जे काही केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना कुठेही वाईट वाटू न देता एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल आणि ते तुम्ही करणार, खात्री आहे. आता तुम्हा दोघांनाही तुमच्या यशासाठी, सुखासाठी झी मराठीकडून ही चांदीचं तुळशी वृंदावन आणि ही भेटवस्तू, हा एक छोटासा आहेर दोघांनाही. त्या या भागामध्ये, या टप्प्यावर मी आदेश बांदेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार. 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 आणि आता सासूबाई, एक अट सांगा सुनेला. लग्नानंतर सुनेने माहेरी सारखं सारखं जाऊ नये. लग्नानंतर सुनेने सारखं सारखं माहेरी जाऊ नये. काय म्हणणं आहे बाकीच्यांचं? काय नाही, हरकत नाही येणं जाणं असलं तरी. या कोण? मी ह्यांची मुलगी ना, तिची सासू आहे. म्हणजे माझ्या सुनेने आले गेले तरी चालेल. तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की प्रायोरिटी वाईज तिनं प्रायोरिटी काय ठरवली पाहिजे की सासरी जास्ती गरज आहे माझी, तर मी तिथे जाईल. तुम्ही कसं करता? माझं सध्या असं मी म्हणजे अगदी टू बी व्हेरी फ्रँक की मी जास्ती माहेरी जात नाही कारण की मला सासरच जास्ती आवडतं. बाबांचं काय म्हणणं आहे? मुलीने वेळ प्रसंग जसा असेल त्याप्रमाणे जावं, पण वारंवार गेल्यामुळं काय होतं की आपली इज्जत माहेरी राहत नाही जास्त. अरे वा. तुमचं काय म्हणणं आहे? तर सगळ्यांचं बरोबर आहे का? तुमच्या मताशी सहमत? त्यांच्या मताचे आम्ही सहमत आहे. पण जेव्हा आम्हालाही वाटतं की आमची मुलगी यावी माहेरी तर तिला त्यांनी पाठवावं माहेरी. त्याच्यासाठी जवळ असल्यामुळे अगदी लांब. हो, नाही गरजेचं आहे. काय लहानपणापासून आम्ही सांभाळली म्हणजे आम्हाला पण तिची आठवण आल्यावर त्यांनी पाठवायला पाहिजे. हो का? पाठवणार. म्हणजे याच्या उलट असं आहे की ती जर माहेरी आली तर ती सासर जवळ असल्यामुळे तिला माहेरचं राहण्याचा आनंद कधीच मिळणार नाही. ते नंतरचं जे लग्नानंतरचं जवळ असल्यामुळे. किती अंतर आहे? तरी 2 किलोमीटर आहे. 2 ते 3 किलोमीटर. बरंच आहे. मला वाटलं समोरच राहतात. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे सिच्युएशनवर डिपेंड करतं अगेन. म्हणजे रोज जाण्यानेच प्रेम वाढतं किंवा आईवडिलांना भेटण्यानेच असं जर का होत असेल तर मला नाही वाटत की त्याची काही गरज आहे. कारण तेवढं अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये सुद्धा आहे, ऑफकोर्स हिच्यामध्ये सुद्धा आहे.
असं म्हणायला हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आठवण आली तर जाणार. अरे बापरे, सारखे सारखे आठवण नाही आली पाहिजे ना. मी तुमच्याबद्दल म्हणत नाही, मुलींनी काय करावं असं ते तुम्हाला काय वाटलं तुमच्याबद्दल चाललंय? ह्या म्हणाल्या आठवण आली गिन्नी घेणार मी 2 किलोमीटर. तुमचं काय म्हणणं आहे, मुलींनी काय केलं पाहिजे? मुलींनी तेच जसं ताई म्हणाल्या प्रायोरिटी वाईज सेट करायचं तसं तर करणारच, पण अगदीच कधी कधी असं होतं ना, नाही आज खूपच आठवण येते की जायला हवायचे, मग हरकत नाही, थोडा वेळ पाठवायलाच हवं त्यांनी. आता मला 3 अपेक्षा यांच्याकडून तुमच्या कुठल्या आहेत? सगळ्यात मोठी म्हणजे वेळ देत नाही. आत्ताच आता ती बरोबरच असेल माझ्या, तर काय वेळच वेळ आहे. आता ती भावी CA आहे, CA झाल्यावर ती माझ्या बरोबरच काम करायचं, मग काय दिवसभर बरोबर. दुसरी अपेक्षा म्हणजे त्यांनी मला खूप समजून घेतलं पाहिजे. कुठे चुकलं तर ठीक आहे, चुकलं पण म्हणजे व्यवस्थित एका चांगल्या पद्धतीने समजवायचं, असं चिडून रागून वगैरे समजवलं नाही पाहिजे. नाही, काय म्हणणं आहे तुमचं? अगदी माझी तशीच पद्धत आहे. तिसरी म्हणजे असं कुठलं काय इश्यू झाला, कुठला वाद असा होत असेल तर दोघांनी डिस्कस करावं, चर्चा करावी आणि मग एका कॉमन सोल्युशन मिळेल. डायरेक्ट कन्क्लुजनवर उडी मारून असं काही आपलं वेगळं नाही व्हावं. पण हे तुम्ही जे बोलताय ते लक्षात ठेवा. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, तसंच झालं पाहिजे. म्हणजे वादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत आणि जर का आले तर ते आधी मायक्रो लेवलला म्हणजे दोघांच्यातच सॉल्व्ह करायचे. आणि अगदीच तरी काही सहमत काय दुमत झालं तर मग बघता येईल. तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या 3 अपेक्षा कुठल्या आहेत? माझ्या अपेक्षा म्हणजे सुरुवात आता ती CA इंटरला आहे तर तिने ते पूर्ण करावं ही महत्वाची अपेक्षा आहे. ते तर करणार नाही करणार. अगेन ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे जावं तिने त्या क्षेत्रामध्ये, अशी खूप अपेक्षा आहे. तिसरी अपेक्षा जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की घरच्यांचं हेल्पिंग नेचर आहे, तर तिने त्यांना साथ द्यावी, म्हणजे त्यांच्यात मिळून मिसळून त्यांच्या रंगात एक व्हावं आणि ते जे काय करतायत त्याला अजून वेगळ्या पद्धतीने पुढे न्यावं, याची अपेक्षा आहे. करेल, प्रयत्न तर नक्की करेल. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कुठे चुकलं तर असं ठीक आहे पुढच्या वेळेस अजून व्यवस्थित कर, असं करून करेल मी, काही नाही. तुमच्या अपेक्षा तुम्ही नक्की पूर्ण कराल. आमच्या ताईला एव्हर यूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे. नमस्कार. अरे सगळं कुटुंबात एक झालंय. आता माहेरी जायला नको आणि सासरी जायला नको, सगळे एक आहेत. ताई, सासरी जाताना या तुमच्या घरातली कोणती गोष्ट खूप मिस करणार? भावाची भांडणं. प्रत्येक गोष्टीत आमचं नुसतं तू मे चालू असतं. हो, तिथे सोडून तू काय मिस करणार? ताईला मिस करेल. हो, खूप भांडता तुम्ही. माझे कंप्लेंट बाबांना द्यायची ती दिवसभरात मी काय काय करायचो ते. मग ते होणार नाही. पण खूप आठवण येईल. आई, तुम्ही कुठली गोष्ट मिस करा? मी तिला खूप मिस करेल, कारण माझ्या प्रत्येक कामात तिची खूप साथ असते आणि तिच्या भरोश्यावर मी सगळं, म्हणजे काय राहिलं की कोमल हे राहिलं तेवढं करून घे ग, आता मला त्याची जाणीव होईल खूप. बाबा, तो बोलणं अवघड होते मला, कारण की अशा ह्या गोष्टी आजपर्यंत कधीच असं हे झालं, एक्सपिरियन्स नाही अशा गोष्टीचा काही, त्याच्यामुळे थोडंसं नाही. बरोबर आहे. आणि लग्न ठरल्यानंतर तेव्हापासून मुलगी म्हणल्यानंतर वडिलांचं खूप प्रेम असतं. खरं हा क्षणच असा असतो, त्यांच्या मनात आता काय सुरू असेल. पण तुम्ही त्यांना काय विश्वास द्या सासरच्या? तेच की त्यांनी काळजी करू नये, अगदी म्हणजे तुमच्या मुलीला व्यवस्थित जपेन. थोडी ती हट्टी स्वभावाची आहे. नाही चालेल, सर्वांनी सासू सासऱ्यांनी जावांनी वगैरे सांभाळून घेतलं पाहिजे. येस शुअरली. नक्की म्हणजे माणूस आहे म्हटल्यावर तर काही गुण काही अवगुण असं सगळं असतं. मी पण काय असं कम्प्लीट मॅन नाही, पण तरी पण नाही चालायचं. वय झालेलं नसतं, थोडंसं अनुभव येते. अनुभव होण्यानंतरच थोडंसं
पूर्ण माणूस तयार होतो तर तोपर्यंत तिला सांभाळून घ्या. काय थोडंसं नक्की नक्की सांभाळतील त्यांची. म्हणजे मीच तुम्हाला हा विश्वास देतो त्यांची मॅच्युरिटी लेवल बघून. काही काळजी करू नका, व्यवस्थित होणार. आणि तुम्ही हसत राहता. आता नको डोळ्यात पाणी. ताई आमची सासरी निघालेली आहे आणि अशा वेळेला ताईची पाठवणी करत असताना एक आनंदाचा क्षण. पैठणी देऊन आपण ताईची पाठवणी करणार आहोत. तेव्हा आता आपण बघूया की या ठिकाणी हे आव्हान ताई पूर्ण करणार का. 10 संधी ताईला आहेत. बघूया काय होणार. ताई वेळ सुरू झाली. या 2 काठीच्या सहाय्याने हा चेंडू इथून उचलायचा आणि या वाटीमध्ये गोळा करायचा. हां 6. खूप सोपं नाही आहे ते, खूप कठीण आहे. म्हणूनच चला त्यांना मदत करूया. द्या बघूया ते जमवतात का बघूया. एक 2 3 4 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सपकाळांच्या घरातली आमची ताई निघालेली आहे जगतापांच्या घरात. तिला खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देत असताना आपण तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करूया आणि आपल्या ताईला देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची. पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.